नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे की विज्ञान या घटकावरील 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. 30 प्रश्न आहेत. 30 प्रश्न तुम्हाला परीक्षेला सुद्धा विचारले जाणार आहेत. परिसर अभ्यास व मॅथ सायन्स मधले सायन्स या घटकामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकावरील प्रश्न विचारले जातात आणि त्या पाठ्यपुस्तकावरील प्रश्न आपण आजच्या सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हरितामॉस डॅडॅश वर्गात समाविष्ट आहे. नेचोद्वीप, हरितोद्वीप, बीजपत्री की कवक, योग्य उत्तर काय आहे? तर ब नंबर हरितद्वीप हे ब नंबर करेक्ट आन्सर आहे. सदाफुली डॅडॅश वर्गात समाविष्ट आहे. नेचोद्वीप, हरितोद्वीप, द्विजपत्री की कवक, योग्य उत्तर काय असणार आहे? क नंबर द्विजपत्री हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. कवकामधील पोषण पद्धती डॅडॅश आहे. मृतोपजीवी, स्वयंपोषी, परजीवी की सहजीवी, योग्य उत्तर काय असणार आहे? अ मृतोपजीवी हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. कांदा ही डॅडॅश वनस्पती आहे. एक बीजपत्री, द्विबीजपत्री, अनावर्ती बीजी की निचोद्वीपी, योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 94. एक बीजपत्री हे याचं करेक्ट उत्तर आहे. आधिकेंद्रिकीय पेशी डॅडॅश ही आहे. शैवाल, जीवाणू, कवक की प्रोटोझोआ, योग्य उत्तर काय असणार आहे? जीवाणू हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पेशीमधील डॅडॅशना पेशी ऊर्जा केंद्रे असे म्हणतात. हरितलवक, तंतुकणिका, लयकायिका, रायझोबोम्स, योग्य उत्तर काय असणार आहे? ब तंतुकणिका हे याचं योग्य उत्तर आहे. स्नायू ऊतीचे मुख्य कार्य डॅडॅश हे आहे. समन्वय, हालचाल, इंद्रिय ऊतींना एकत्र बांधणे, श्रवण, योग्य उत्तर काय असणार आहे? ब हालचाल हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. प्राण्यामध्ये डॅडॅश ऊती इंद्रिय व इतर ऊतींना एकत्र बांधून ठेवतात. सरळ, संयोजी, चेतास्नायू, योग्य उत्तर काय असणार आहे? संयोजी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. शैवाल ही डॅडॅश स्तरीय संघटनाचे उदाहरण आहे. संस्था, ऊती, इंद्रिय, पेशी, योग्य उत्तर काय असणार आहे? पेशी हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. डेसिबल या एककाने काय मोजतात? ध्वनीची तीव्रता, प्रकाशाची तीव्रता, समुद्राची खोली, विद्युत बल, योग्य उत्तर काय असणार आहे? ध्वनीची तीव्रता हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. चला त्यापुढील प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. प्लास्मोडियम हा हिवतापाचा परजीव असून त्यांचे पारेषण डॅडॅश मार्फत होते. उवा, गोची, डास, डेकुन, योग्य उत्तर काय असणार आहे? सांगा पाहू याचं योग्य उत्तर काय असेल? क डास हे याचं योग्य उत्तर आहे. बाह्य परजीवी प्राणी डॅडॅश आहेत. डॅडॅश हा आहे. लिव्हर फ्लूक, जत, जळू, पट्टकर्मी, योग्य उत्तर काय असणार आहे? तर जळू हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. मृतोपजीवी सजीव डॅडॅश हा आहे. अमिबा, अमरवेल, किण्व की गोचिडी, योग्य उत्तर काय असणार आहे? तर किण्व हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. प्रकाशाच्या साह्याने पाण्याने अपघट होण्याच्या क्रियेस डॅडॅश असे म्हणतात. प्रकाश संश्लेषण, प्रकाशीय विघटन, जल विघटन, ग्लुकोज विघटन, योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 104. तर याचं योग्य उत्तर आहे प्रकाशीय विघटन हे याचं करेक्ट उत्तर आहे. श्वसनासाठी मासे डॅडॅश अवयवाचा वापर करतात. तर ते कल्ल्याचा वापर करून श्वसन करत असतात. 105 योग्य उत्तर क नंबर. नेरिस हा प्राणी डॅडॅश संघात मोडतो. नेमॅटोडा, अर्थोपोडा, ॲनेलिडा, पोरिपेरा, योग्य उत्तर काय असणार आहे? तर क ॲनेलिडा याच्यामध्ये नेरिस हा प्राणी मोडत असतो. गोगलगाय डॅडॅश या संघात मोडते. मोलुस्का, अर्थोपोडा, इकायनोड, मार्मटा, नेमॅटोडा, योग्य उत्तर काय आहे? तर अ नंबर मोलुस्का हे याचं करेक्ट उत्तर आहे. हायड्रा हा प्राणी डॅडॅश या संघात मोडतो. प्रोटोझोआ, सिलेट्रेटा, इकायनोड, मार्टा, नेमॅटोडा, योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 108 च ब नंबर करेक्ट आन्सर असणार आहे. एम्फिऑक्सस हा प्राणी डॅडॅश उपसंघात मोडतो. ब सॅपेलोकार्डाटा हे बी नंबर करेक्ट उत्तर आहे. यापैकी डॅडॅश हा
उष्णरक्ती प्राणी आहे. कोष्णरक्ती किंवा उष्णरक्ती प्राणी आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? तर बदक हा उष्णरक्त प्राणी आहे. वनस्पतीच्या जल आणि अकार्बनीय क्षाराच्या अंतर्ग्रहणास डॅश असे म्हणतात. स्थानांतरण, अवशोषण, बाष्पोत्सर्जन की उत्सर्जन. योग्य उत्तर काय असणार आहे? ब. अवशोषण हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. वनस्पतीमधील मुख्य उत्सर्जक उत्पादिते डॅश आहेत. योग्य उत्तर काय असणार आहे? ब. CO2 आणि O2 हे याचं बी नंबर करेक्ट आन्सर आहे. वनस्पतीमध्ये तयार झालेले डॅश हे उत्पादन व्यापारी दृष्ट्या महत्वाचे आहे. ग्लुकोज, सुक्रोज, फॅनॉल, अमिनो आम्ल. योग्य उत्तर काय असणार आहे? तर फॅनॉल हे याचं योग्य उत्तर आहे. उजवे अलिंद आणि उजवे निले यामधील रुंद्र झडपेच्या साहाय्याने नियंत्रित केले जाते. त्रिदल, द्विदल, मेट्रल की अर्धचंद्राकृती. योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 114. प्रश्न क्रमांक 114 त्रिदल हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. गांडूळ या प्राण्याचा उत्सर्जक अवयव डॅश आहे. 115. तर नेफ्रोडिया हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत डॅश आहे. मुक्लायन, पुनर्जीवन, द्विखंडन, युग्मिक एकत्रीकरण. योग्य उत्तर काय असणार आहे? द्विखंडन हे याचं करेक्ट उत्तर आहे. शाकीय प्रजननाच्या डॅश संरचनेमुळे पिष्टी यांची वाढ होते. भूस्तारिका, जलस्तारिका, धावक आणि चूषक. योग्य उत्तर काय असणार आहे? 117. जलस्तरिका हे याचं योग्य उत्तर असणार आहे. स्त्रीमधील डॅश प्रजनन ग्रंथी आहे. पृष्ठेष्ठा ग्रंथी, शुक्राशय, काउपर ग्रंथी, प्रघान ग्रंथी. योग्य उत्तर काय असणार आहे? ड. प्रघान ग्रंथी हे याचं करेक्ट उत्तर आहे. दाब कलम ही प्रजननाची डॅश पद्धत आहे. शाकीय, लैंगिक, नैसर्गिक, संयुगम. योग्य उत्तर काय असणार आहे? अ नंबर शाकीय हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न 120. इथिलीन वायू डॅशची निगडीत आहे. तर क नंबर वृद्धित्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. याचे योग्य उत्तर आहे वृद्धत्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असेच नवनवीन प्रश्न आणि त्याचे विश्लेषण सुद्धा हवा असेल, आपली टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही विश्लेषण व सर्व गोष्टी पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, पाहू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट प्रश्न 1000 प्रश्न पूर्ण करायचे आहेत, जे की पाठ्यपुस्तकावर आधारित असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.